नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आज आपण आपल्या पॉडकास्टमध्ये म्हणजेच आपल्या जीजी गँगमध्ये एका नवीन कॅरेक्टरला इंट्रोड्यूस करणार आहोत आणि त्या कॅरेक्टरवर आपण आज फर्स्ट टाइमच गॉसिप करणार आहोत. तर हिच्याबद्दल मला थोडे मिक्स्ड रिव्ह्यूज होते की कोणी म्हणत होतं हे चांगली आहे आणि कोणी म्हणत होतं ही कॉपीकॅट आहे, कोणी म्हणत होतं तसलीच आहे, बोरच आहे. तर सगळं मिक्स होतं, पण तरी म्हटलं की आपलं काय गॉसिपचं चॅनल आहे, आपण गॉसिप करतो. तर त्यामुळे आपल्या फ्रेंड्सबरोबर कुठल्याही विषयावर आपण गॉसिप करू शकतो, कोणावरही आपण बोलू शकतो. तर मी माझं मत, जे मला असं वाटलं, मत नाही म्हणता येणार कारण मी अजून काही असं डीपमध्ये हिच्याबद्दल अभ्यास नाही केला, जे वरवर मला असं वाटतं ते मी तुमच्याबरोबर शेअर करते. जर तुम्हाला काही माहिती असेल तर तुम्ही पण माझ्याबरोबर शेअर करा आणि लेट्स बिगिन द गॉसिप. तर आजचं आपलं कॅरेक्टर असणार आहे हा दिवाण. आता हिचं नाव मी हा का दिलं, कारण का ते असतात ना असे हसून मारतात लोकांना, म्हणजे हसून कसं काही काम आपलं करून घ्यायचं. तर त्या पद्धतीची मला ही थोडीशी वाटली की बाबा गोड गोड बोलून हसून, म्हणजे हिचं उत्तर देण्याची पद्धत वगैरे पण एकदम पॉझिटिव्ह म्हणतात असं लोक, तर पॉझिटिव्ह आहे. आणि जशी आपली बोंबल आहे जिच्या चेहऱ्यावर सदानकदा 12 वाजलेले असतात, तिला हसावं म्हटलं तरी हसता येत नाही, तर त्या विरुद्ध ही आहे, ही सदानकदा एव्हर स्माइलिंगच हिचा फेस असतो, म्हणून हिचं नाव हा. ॲक्च्युली तिचं नाव, आपली ती आहे ना दुसरी अमेरिकावाली, म्हणजे आता इंडियात आली आहे तिचं नाव आपण हे देऊ शकतो कारण ती विनाकारण हसत असते ना. आणि तिचं नाव आपण आहा देऊ शकतो ना, पूनमच्या ऐवजी आहा. नाव कसं वाटलं तुम्हाला? तर नेक्स्ट टाइम आपण आहे ना तिचं नाव हेच ठेवूया. आत्ता मला हे बोलता बोलताच आठवलं, म्हणजे इम्प्रॉम्प्ट ना, जसं डोकं चालतं ना काय, म्हणजे असं बस मैंने कभी घमंड नाही किया. या ताईंचे ना आधीचे व्हिडिओज जरा चांगले असायचे, बऱ्यापैकी व्यवस्थित असायचे. हे स्वतः तसं बघायला गेलं तर आपल्या बोंबल ताईंपेक्षा आणि इतर मातोश्रींपेक्षा बऱ्याच प्रमाणात इंडिपेंडेंट आहेत. म्हणजे जसं त्या ड्रायव्हिंग करतात, जसं त्या स्वतःचं शॉपिंग स्वतः करू शकतात, म्हणजे एकट्या जाऊन सगळं मॅनेज करू शकतात. मुलांचं वगैरे शाळेत सोडणं, आणणं, नेणं, ते सगळं काही मॅनेज करतात. घरातल्या बऱ्याचशा गोष्टी पण त्या स्वतः मॅनेज करतात. आणि इवन त्या स्वतःचं व्लॉगिंग आणि एडिटिंग हे स्वतःच करायच्या. पण मग काय झालं ना, किती दिवस ते असं करणार ना, खूप असं हेक्टिक व्हायला लागलं, असं त्या स्वतःच म्हणाल्या. कालपरवाच्याच व्हिडिओमध्ये त्या म्हणाल्या की पूर्वी ना मी स्वतःच करायची ना, तर मला खूप हेक्टिक होत होतं, तर मला जमत नव्हतं. इनिशियली मला जमत नव्हतं, पण मग एकदा आपण कसं ना पाण्यात पडलं की पोहायला शिकतो, त्याप्रमाणे मग मी हळूहळू शिकले. पण ते तसं नाही आहे हो. पारखी नज़र और गॉसिप गर्ल सुपर. गॉसिप गर्ल की नजरों से कुछ भी नहीं छूटता. तर काय आहे ना, तर तुमचा भाऊ आहे ना, तो पहिले काही शिकत होता ना, मास्टर्स का काहीतरी करत होता. तर जोपर्यंत तो शिकत होता तर तो रेंटेड अपार्टमेंटमध्ये राहत होता किंवा हॉस्टेलमध्ये राहत होता, त्या कम्युनिटीमध्ये राहत होता. पण आता सिन्स त्याचं झालेलं आहे एज्युकेशन आणि तो जॉब शोधत आहे, त्याच्यामुळे त्याला आता तिथून बाहेर पडावं लागलं. मग नॅचरली आता बहीण असताना इकडे तिकडे कशाला जायचं, म्हणून मग तो बहिणीकडे राहतोय. मग जेव्हापासून तो राहायला आला ना, तेव्हापासनं इतरांचे कसे नवरे भार सांभाळतात, तसाच तुमच्या भावाने तो भार सांभाळला आणि तेव्हापासून तुमचं कंटेंट क्रिंज होत गेलं. कारण मग तुमच्याकडे फुकटचा फावला वेळ व्हायला लागला नाही का, भाऊ शूट करून द्यायला लागला, तर तो तिकडे असायला लागला. त्याच्यामुळे मग तुम्हाला तुमचे नवरा फ्री झाला थोडा, त्याचे हँड्स फ्री झाले, तुमचे हँड्स फ्री झाले आणि मग ते एकमेकांभोवती फिरू लागले हात. आणि म्हणजे डान्स वगैरे करताना मग तुमचं फोकस आहे ना, ते थोडं व्लॉगिंगवरनं जे क्वालिटी कंटेंट तुम्ही देत होतात त्याच्यावरून हटला आणि या फालतूगिरीमध्ये तुम्ही इन्व्हॉल्व झालात आणि त्यात तुम्ही कोणाचे व्हिडिओ पाहून हे सगळं करायला लागलात. ते काही आणि वेगळं सांगायला नको, ते माझ्या भगिनींनी, माझ्या भाऊबंधांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे, म्हणून मी आता ते काही एक्स्ट्राचं बोलत नाही आहे आता इथे. पण तुम्ही समजून जा मंडळी, तुम्हाला तर माहिती आहे ना, तुम्ही तर हुशारच आहात. एकही स्टेप तुम्हाला वेगळी दिसणार नाही, की कॉस्ट्यूम वेगळा दिसणार नाही, की काही नाही, एक्झॅक्टली सेम कॉपी पेस्ट, काही टेन्शनच नाही. आणि त्याच्यामध्ये ना मग ती बातमी पसरत गेली अशी हवेसारखी, की आता ही हिचं कॉपी करते की ही हिचं कॉपी करते. पण मला तर वाटतं ही वालीच आपल्या बोंबलचं कॉपी करते,
कारण मी प्रत्येक वेळेला जितक्या वेळेला मी ऑब्झर्व केला ना, बोंबलचं कंटेंट पहिले येतं आणि त्याच्या मागूनच सेम टू सेम हिचं येतं. आणि जेव्हा ही गोष्ट उघडकीस आली ना, काही लोकांनी उघडकीस आणली आणि मग नंतर कॉमेंट केल्या हिच्या इथे वगैरे, तर मग हिने मोठेपणा दाखवत दुसऱ्या दिवशी व्हिडिओ बनवला आणि लोकांचा पूर्णपणे भ्रमनिरास झाला. हिने लोकांना सांगितलं, इथे येऊन कोणाबद्दलही वाईट बोलू नका. जर तुम्ही इथे येऊन दुसऱ्या तिसऱ्या व्यक्तीबद्दल वाईट बोललात तर मी ते कॉमेंट्स डिलीट करून टाकेन आणि तुम्हाला तिथे बोलायला मिळत नाही म्हणून तुम्ही माझ्या इथे येऊन त्यांची चुगली करता किंवा त्यांच्याबद्दल वाईट बोलता, तर हे असं चालणार नाही. माझ्या इथे असं येऊन बोलायचं नाही. ओके ताई, नाही बोलणार आम्ही दुसऱ्यांबद्दल नाही बोलणार. आता आम्ही तुमच्या इथे तुमच्याबद्दलच येऊन वाईट बोलणार. मग कसं वाटेल तुम्हाला? छान ना? कारण तुम्हीच आम्हाला सांगितलं की दुसऱ्यांबद्दल येऊन माझ्या व्हिडिओच्या खाली काही बोलू नका, तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते माझ्याबद्दल बोला. चला ठीक आहे, तुम्ही जे म्हणाल तसंच आम्ही वागणार. तुम्ही म्हणालात ना आता तुमच्याबद्दल बोला, तर आता आम्ही तुमच्याबद्दल बोलायला सुरू केला आजपासून. आणि त्याच्यात भरीसभर म्हणजे ना, ते चोंबडे लोक असे इकडे तिकडे फिरतच असतात नाही का. आजच आपल्या पण चॅनलवर एक आली होती, काय बरं नाव होतं तिचं, कल्पना पाटील. हां, तर ते ना कशात पण ना कोणाच्या पण फाटक्यात पाय घालत फिरत असतात. तशीच एक बाई ना हिच्या चॅनलवर पण होती. काही ना मंद भक्तांना ना यांच्या ना नको तिथे घुसायची सवय असते आणि त्यांच्या काय एवढं गुड बुक्समध्ये राहायचं असतं त्यांना काय चिरीमिरी देतात का काय माहिती. तर अशी एक बाई होती आणि ती ना सगळ्या लोकांना असं म्हणत होती की तुम्ही लोकांना कशाला कॉमेंट करता, नंतर कॉमेंट करून डिलीट करून जाता. पण त्या कॉमेंट मुळात ज्यांनी कॉमेंट केली आहे त्यांनी डिलीट केलेलीच नाही, ते तुमच्या ताईंनी डिलीट केली आणि त्यांनी सांगितलं पण की मी डिलीट करणार कॉमेंट. मग तुम्ही लोकांना का बोलताय? आणि तुम्ही बोलताय ते बोलताय, पण अशा वेळेला तुमच्या ताई कुठे जातात? त्या स्वतः येऊन तिथे पिन करायचं जमलं त्यांना ती कॉमेंट, पण त्यांनी एका शब्दाने तिथे येऊन सांगितलं नाही की बाबा त्यांनी नाही डिलीट केली, मी डिलीट केली आहे ती कॉमेंट. किती खोटेपणा ताई तो, किती खोटेपणा. ह्याच्यावरूनच कळतं की तुम्ही फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी गोष्टी करता. आणि ते जे गोष्ट होती ना, जे तुम्ही सांगता की इथे येऊन कॉमेंट वगैरे करू नका, ते काय तुम्ही फार खूप मोठ्या महान आहात म्हणून नाही, ते ह्यासाठी की तुमची पोलखोल होईल. ज्यांना माहिती नसेल ना त्यांना पण कळेल की तुम्ही कोणाला कॉपी करता. आणि तुम्ही ज्यांना कॉपी करता त्यांचं चॅनल लोक बघू लागले तर, त्यांना आवडू लागलं तर, जर त्यांना तुमचं चॅनल आवडतं, जे डुप्लिकेट आहे ते, मग ओरिजिनल चॅनल तर त्यांना नक्कीच आवडेल ना. मग लोक तुमचं सोडतील आणि त्यांच्या इथे जातील आणि मग त्यांनाही कळेल, जसं मला कळलं की तुम्ही कॉपी करता, कारण तिचं पहिले येतं आणि नंतरच लगोलग तुमचं येतं. ये सब किसका चक्कर है बाबू भैया, किसका चक्कर है? तुम्हाला तर माहितीच आहे, गोलमाल है भाई, सब गोलमाल है. सीधे रस्ते की ये टेढ़ी ही चाल है, सीधे रस्ते की ये टेढ़ी ही चाल है. गोलमाल है भाई, सब गोलमाल है. गोलमाल गोलमाल गोलमाल. या ताईंचं तसं इंग्लिश बरं आहे, म्हणजे बऱ्यापैकी बरं आहे, बोलतात ह्या व्यवस्थित. पण कधी कधी ना इतक्या ओव्हर एक्साइटमेंटमध्ये काय बोलून जातात ना ते त्यांचंच त्यांना कळत नाही. जसं की ह्यांनी मुलीला थंडी वाजू नये म्हणून जॅकेट घातलं होतं आणि म्हणतात की हिला ना अजून जॅकेट घालायचं होतं पण मी घातलं नाही, कारण का हिला नवीन कपडे घातले आहेत ना, म्हणून मला जास्त जॅकेट घालता आलं नाही. पण हे जे जॅकेट घातलं ना त्याच्यामध्ये ना मला असं वाटतं की थंडी मावणार नाही. थंडी कशाला मावायला पाहिजे? म्हणजे जॅकेटचा उपयोग काय आहे? जॅकेटचा उपयोग हाच आहे की त्याच्यामध्ये थंडी नाही लागली पाहिजे. पण तुम्ही जर म्हणताय की याच्यात थंडी मावणार नाही हवी तशी, ते मला काही कळलं नाही बाबा. म्हणजे ह्यांची ना बोलीभाषा मला समजतच नाही बाबा, काय करावं. आणि नंतर मग मी ते ढोकळा करताना पण काहीतरी ऐकलं, 30 ml वॉटरमध्ये म्हणे 130 ml पाणी घालायचं. म्हणजे पाणी आणि वॉटर काय वेगळं असतं का? नंतर मग आपण आहे ना, आता आपण देवाला फूल वाहूया. हे बघा इथे किती छान सुंदर असं फूल आलेलं आहे. मला असं वाटलं होतं की इथे ना रेड कलरचं फ्लावर येईल, पण आहे ना हे व्हाईट कलरचं चांगलं मोठं फ्लावर आलं आहे. तर आपण आता हे घेऊन जाऊया आणि देवाला वाहूया. मी काय म्हणते ताई, तुम्ही एकतर एकच भाषा वापरा ना. म्हणजे
मी समजू शकते की कधी कधी आपल्या तोंडातनं इंग्लिश शब्द निघतात, म्हणजे नॅचरल आहे ते. प्रत्येक वेळेला आपण काय एकदम स्पष्ट सगळंच मराठी बोलत नाही. पण एकाच सेंटेन्समध्ये एकदा तुम्ही फूल म्हणता आणि एकदा तुम्ही फ्लावर म्हणता, तर ते थोडंसं विचित्र वाटतं नाही का. म्हणजे फूल तर फूलच म्हणा, मग फ्लावर तर फ्लावरच म्हणा. मग कशाला ते उगाचच मिक्स करता आणि असं दाखवताय की बाबा मी खूप अमेरिकन आहे. ही बाई नेहमीच एवढी घाई गडबडीतच असते आणि नुसती इतकं फास्ट बोलते आणि इतकं नुसतं सगळं धावत धावत पळत पळत करत असते की बोंबलच्या चेहऱ्यावर थकवा असतो आणि ह्या बाईला बघून आपल्याला थकवा येईल. म्हणजे मला तर आहे ना, तिचं व्हिडिओ, तिचं बोलणं, तिचं जे काही तिची एकंदरीत जी धावपळ होती, जे फास्ट फास्ट बोलणं, फास्ट फास्ट करणं, आणि जसं ती आंडे गिळते ही धापा टाकते, म्हणजे इतकं बाई जरा दमाने दमाने. इतकं काय, कोण वाघ मागे लागलाय की कोण मागे लागलाय तुझ्या? कशाला एवढी पळतेस? तिकडे ती थकते आणि इकडे हिला बघून मी थकते. खरंच मला ना 2 मिनिटासाठी असं खूप थकल्यासारखं झालं हिला बघून. ताई पण रोज वेगवेगळे काय ना काहीतरी पदार्थ बनवतात आणि काय ना काहीतरी जेवण वगैरे बनवतात. जेवण तर म्हणजे आपण सगळेच बनवतो, पण ह्यांचं पण डेलीचं आहे. त्यांचं एक पॅटर्न आहे सकाळपासून, जे काय काय व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्याच्यामधलं एक ठरलेलं आहे की जेवण बनवायचं आणि ते गिनी पिगने खाऊन दाखवायचं. गिनी पिग अर्थात ह्यांच्याकडे एक एक्स्ट्रा आहे, यांचा भाऊ आणि प्लस त्यांचा नवरा. तर हे दोघं जणं मिळून ते खाऊन दाखवतात आणि मग ते प्रत्येक वेळेला काय ना काहीतरी रिव्ह्यू देतात, म्हणजे चांगलाच देतात. भाऊ थोडा बोलतो इकडे तिकडे की हे अजून बेटर झालं असतं वगैरे किंवा, पण नवरा तर नेहमी चांगलंच बोलतो, व्हेरी गुड व्हेरी गुड. आणि त्याचं पण जस्टिफिकेशन दिलं आहे बरं का ताईंनी. ताई काय म्हणे की मी ना एकदम शून्यातून सुरुवात केली आहे ना. म्हणजे मला ना हे शून्यातनं सुरुवात करण्याचं प्रकरणच काय कळत नाही. कशालाही काय शून्यातनं सुरुवात केली आहे? जेवण बनवायला शून्यातनं सुरुवात केली आहे म्हणे. ठीक आहे, चला अग्री. त्याच्यामध्ये तुम्ही काही येत नव्हतं आणि म्हणजे लग्न झाल्यावर तुम्ही नवीन नवीन बनवायला लागलात आणि ते आत्तापर्यंतचा प्रवास, असं तुमचं एकंदरीत म्हणणं असेल की म्हणजे ती शून्यातनं सुरुवात. तर त्यामुळे ताईंचं म्हणणं असं आहे की नवरा मला चांगला ओळखतो, कारण त्याने मला जेव्हा काही येत नव्हतं तेव्हापासून ते आत्ता मी इतकं उत्कृष्ट जेवण बनवते तिथपर्यंत म्हणजे माझी जर्नी पाहिलेली आहे. तर त्याच्यामुळे त्याला माहिती आहे. अहो ताई, तो नवरा आहे तुमचा, त्याने तिथून पाहिलं असेल, लग्नानंतर तो तुम्हाला ओळखायला लागला असेल, पण तुम्ही हे तुमच्या भावासमोर बोलताय. म्हणजे तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय? तुमच्या नवऱ्यापेक्षा ॲटलिस्ट एक 10-12 वर्ष तरी एक्स्ट्रा तुम्हाला तुमचा भाऊ ओळखत असेल नाही का? मला तर काय पटलं नाही बुवा आहे. तुम्हाला पटलं की नाही पटलं ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मंदभक्तांमध्ये ना हे तर एक अजूनही कॉमन आहेच. म्हणजे या सगळ्यांच्याच मंदभक्तांमध्ये म्हणजे दादांची जर्नी आम्हाला खूप आवडली, ते कुठून कुठे पोचले, आणि तुझ्या भावाचं पण सॉलिड आहे, भारी आहे, तुम्ही लोक कुठे होतात आणि कसं काय पोचला. मला काय वाटतं की तुम्ही फक्त तारीफ करत बसण्यापेक्षा ना स्वतः काहीतरी एफर्ट घ्या ना. तुम्ही पण करू शकता, हे नक्कीच करू शकता. आणि ह्यावरून आठवलं मला की ह्यांचं जे मेन चॅनल चालण्याच्या मागचं, चॅनल रन होण्याच्या मागचं आणि अंधमंद भक्ती असण्याच्या मागचं आज कारण, त्याचा खुलासा मी आज करणार आहे. स्पेशली इंडियन मॉम हिअर, इंडियन मॉम देअर वाल्यांचं. तर नो ऑफेन्स टू एनी एनी सिटी, एनी बॅकग्राऊंड, मला काही त्याच्याबद्दल आक्षेप नाही आहे. पण हे फॅक्ट आहे की स्पेशली तुम्ही बघाल ना तर ह्या ज्या बायका आहेत ह्या मुंबई पुण्याकडच्या कमी, आणि ज्याला आपण म्हणजे एक्झॅक्टली खेडेगाव नाही म्हणू शकत, पण आपण जे काय म्हणतो आपण, असं जसं स्टेजेस असतात तसं तसं 2 टाईपचं सिटी, सेकंडरी सिटी अशा जागेवरून आलेल्या आहेत. म्हणजे नाशिक, अमरावती, धुळे, कोकण, देन आपलं कोल्हापूर, सांगली, सातारा ह्या ठिकाणावरून आलेल्या आहेत आणि तिथल्या लोकांना यांचं फार अप्रूप आहे या गोष्टीचं अजूनही तिथल्या लोकांना. कारण मुंबई आणि जे मेट्रो सिटी ज्यांना आपण म्हणतो त्या मेट्रो सिटीमध्ये ह्या गोष्टी खूप कॉमन आहेत. म्हणजे लोक असं बिझनेस मीटिंगसाठी किंवा ऑफिसमधनं ऑफिस टूरसाठी किंवा ऑफिस मीटअपसाठी वगैरे असे येत जात असतात. त्याच्यामुळे तिथे हे खूप कॉमन आहे आणि कदाचित तिथे लोकांना एवढं काही कळून पण येत नाही की कोण कुठे आहे, कोण सगळेजण आपापल्या ह्याच्यामध्ये बिझी असतात. पण गावाच्या बाजूला किंवा
अशा ज्या स्मॉल टाऊन आहेत तर तिथे अजूनही ते कल्चर आणि तिथल्या व्यक्तीने एवढं प्रोग्रेस करणं इज व्हेरी बिग थिंग. तर त्यामुळे काय होतं की ह्या लोकांना ते ऑडियन्स इझिली अट्रॅक्ट होतं. म्हणजे त्यांना खूप इझी पडतं. म्हणजे त्यांना असं खूप भारी वाटतं की बाबा आपल्या गावाकडची मुलगी एखादी तिथे जाऊन सेटल झाली आणि मग ती कसं काय तिथे करत असेल, तिथलं तिचं आयुष्य कसं असेल, कसं राहत असेल. करतात ते सेम सेम आपल्यासारखंच. काही तुम्ही बघितलं तर काही फरक नसतो विशेष. जे आपण इथे खातो फक्त ते तिथे साता समुद्रा पार खात असतात. पण त्याचं एक हे विशेष कौतुक असतं लोकांना की काय बाबा तिकडे कसं असेल ना, कारण असं सहजासहजी त्यांनी आयुष्यात कधी बघितलेलं नाही आहे. ते कधी त्यांना जायला मिळेल या आयुष्यात ते त्यांना माहिती नाही आहे. तर त्यामुळे त्यांना ह्यांचं आयुष्य कसं असेल आपल्या गावाकडच्या व्यक्तीला ते असं रिलेट करतात आणि खूप असं जवळून त्यांना असं वाटतं की आपणच तो एक्सपिरियन्स घेत आहोत आणि मग ते त्यांच्या थ्रू लाईफ जगत असतात. तर त्याच्यामुळे हे होतं आणि ह्या लोकांशी त्यांची इमोशनल अटॅचमेंट होते. पण हे लोक मात्र त्या संधीचा पुरेपूर फायदा घेतात आणि आपलं बकवास कंटेंट खपवतात. ॲक्च्युली ह्या ज्या ह्याव त्याव मामा आहेत ना, मॉम्स, इंडियन मॉम्स, ह्यांनी असं चित्र क्रिएट करून ठेवलं आहे की लाईफ खूप मस्त आहे आणि हे असंच जगलं पाहिजे, सगळ्यांनी असं जगलं पाहिजे. पण मुळात त्यांना स्वतःला तिथले चॅलेंजेस फेस करता आलेले नाही आहेत म्हणून त्यांनी हे व्लॉगिंग स्टार्ट केलेलं आहे. ती स्वतः इंजिनियर आहे पण ती जॉब का करत नाही आहे, का करत नसावी? कारण का ते खूप चॅलेंजिंग आहे. दॅट्स द रियालिटी. ती रियालिटी कोणीही आपल्याला दाखवत नाही. तिथे जॉब करणं, तिथे जॉब करून घरचं सांभाळणं, मुलं सांभाळणं हे सगळं इतकं इझी नाही आहे आणि ते फेस न करता आल्यामुळे ही काढलेली एक पळवाट आहे. हे फक्त एक इल्युजन आहे जे आपल्याला त्यांच्या व्लॉग्स थ्रू दिसतं ना, ही रियालिटी नाही आहे. तिथली ॲक्च्युअल परिस्थिती ही खूप वेगळी आहे. जर कोणी तुमच्या जवळचे तिथे असतील, म्हणजे जिथे शिकायला गेले असतील आणि तिथे जॉब शोधत असतील किंवा तिथे स्ट्रगल करत असतील, स्टुडंट असतील, तर त्यांना विचारा. ते तुम्हाला क्लिअर पिक्चर देऊ शकतील. ह्यांचं फक्त हे ड्रीमी वर्ल्ड आहे. हे फक्त आपलं काहीतरी दाखवतात गुडी गुडी आणि लोकांना असं भासवतात की खूप छान आहे, खूप नो डाऊट चांगलं आहे, पण त्यामागे खूप स्ट्रगल आहे आणि ते सगळ्यांना जमत नाही. आता ह्या मॅडमने पण होळी घरातच शेकोटी पेटवून साजरी केली आणि सेम सेम काहीच फरक नाही. तेच साडी नेसणं, तेच रील बनवणं, पुरणपोळीचा नैवेद्य करणं. आता पुरणपोळीचा नैवेद्य हे खूप कॉमन गोष्ट आहेच म्हणा, घराघरातनं तो नैवेद्य केला जातो, पण सेम काहीच फरक नाही त्याच्यामध्येही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अमेरिकेमध्ये टेम्पलमध्ये होळी साजरी केली जाते आणि तिथे असं म्हणजे कम्युनिटी असते आणि तिथे सगळे लोक एकत्र येतात. तिथे होलिका दहन होतं आणि तिथे पूजा होते, जेवण असतं म्हणजे भंडारासारखं आपण जे म्हणतो तसं, तर नैवेद्य असतो, प्रसाद असतो. तर तसं सगळ्या गोष्टी असतात आणि हो, तिथे तुम्हाला शूट करणं पण अलाउड असतं. पण तिथे काय होतं की तेवढा हवा तसा कंटेंट मिळत नाही ना. म्हणजे काही लोक कम्फर्टेबल नसतात, मग ते म्हणतात की आम्हाला शूट करू नका, आमच्यावर कॅमेरा मारू नका, आमच्या मुलांना दाखवू नका. मग ते लिमिटेशन्स येतात आणि मग ए टू झेड आपण असं बारीक बारीक गोष्टी नाही शूट करू शकत. मग जिथे आपल्याला आपल्या घरी करून जिथे आपल्याला 20 मिनिटाचं कंटेंट मिळतं तिथे मग आपल्याला कुठेतरी 5-1 मिनिटावरच समाधान मानावं लागतं. तर हे सगळं व्लॉगिंगसाठी चालतं. माझं काय म्हणणं आहे की करायचं तर करा, पण ते होळीचा तरी ते अपमान करू नका. सगळाच जुगाड लावला तुम्ही. तुमच्याकडे विड्याची पानं नाही आहे म्हणून तुम्ही कुठली तरी गार्डनमधली पानं उचलून आणली. का तर म्हणे माझ्याकडे विड्याची नव्हती ना म्हणून मी हीच आणली. आणि मग तुमच्याकडे बाकी तुम्ही काही नाही, ते नारळाची खिशी नाही घातली की कुठलं गवत नाही की काहीच नाही. अक्षरशः शेकोटी पेटवल्यासारखी शेकोटी पेटवलीत तुम्ही ती. असं तर तुम्ही तर एनिवेज असं फायर पिटमध्ये मग नेहमीच आये दिन होळी पेटवत असाल नाही का, होलिका दहन होत असेल तुमच्यामध्ये, तर मग एवढं काय वेगळं करण्याची काहीच गरज नव्हती. आणि ती तर बापरे, तिचं तर काय बोंबलीचं तर बघायलाच नको. तिने तर काय बाबा बार्बेक्यूच करून टाकलं. म्हणजे ते बार्बेक्यूचं घमेलं होतं त्याच्यात होळी पेटवून टाकली आणि या मॅडमने फायर पिटमध्ये होळी पेटवून टाकली. आणि मागे कुठेतरी थंडीत शूट करायला गेलेला, -टेम्परेचरमध्ये 3 डिग्री 1 डिग्रीमध्ये, आणि
नवरा म्हणे की हिला ना शाउट आऊट द्या, तुमच्यासाठी एवढं चांगलं कंटेंट क्रिएट केलं, बघा तिने किती थंडी वाऱ्यामध्ये. अरे आम्ही सांगितलेलं का तिला? आम्हाला काय मजा येणार आहे? तुम्ही एवढं कोणी मरमर मरून तिथे गेला, ते कंटेंट क्रिएट केलं, त्याच्या बदल्यात व्ह्यूज आले, ॲड लागली, तर तुम्हालाच त्याचं मिळणार आहे ना, तुम्हीच पॉप्युलर होणार आहे. आम्हाला काय मिळणार आहे? आम्ही कशाला शाउट आऊट देऊ? एकदम मुळात आम्ही सांगितलंच नव्हतं, आम्हाला तर माहिती पण नव्हतं. तुम्हीच आमच्या नावावर खपत आहे की तुम्हाला आवडेल असं काहीतरी करते मी, तुम्हाला आवडेल असं मजा येईल. असं निब्बेगिरी करण्यापेक्षा ना घरात बसा, आम्हाला काही मजा नाही येत असलं क्रिंज कंटेंट बघण्यामध्ये. हे बरं आहे, म्हणजे स्वतःचा फायद्याचं म्हणजे एकही गोष्ट आपल्या फायद्याची काहीही नसते त्याच्यामध्ये. पण उगाचच आपलं हे आपलं ते, आपल्या घरासाठी फर्निचर घेऊया, आपण फिरायला जाऊया, आपली गाडी, असं बोलून बोलून फॅमिली, तुम्ही आमची फॅमिली आहात असं वगैरे हे सगळं बोलून आहे ना लोकांना गंडवायचे धंदे बंद करा. असो तर मंडळी, ह्याच नोटवर आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. तुम्ही सांगा मला तुम्हाला कसं वाटलं, कॉमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर, बाय बाय, मसलामा.